एखाद्या गुरुच्या अंगी गुरु होण्यासाठी जे गुण लागतात, मार्गदर्शन देण्यासाठी, ते सर्व गुण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ठायी होते. आणि म्हणून ते अनेक वर्ष आणि आताही हजारो लाखो लोकांना प्रेरणा आणि मार्गदर्शन आजही देत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा गुरु होणे नाही असं मी नेहमी म्हणतो. आज सुद्धा तर त्या उंचीची कोणी मला व्यक्ती दिसतच नाही आणि भविष्यात कोणाकडे पाहावं तर तेही दिसत नाही. त्याच्यामुळे आजही बाळासाहेबांचे जे चरण आहेत त्याच्यापुढेच आमचं मस्तक झुकतं आणि झुकत राहील. बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण झाल्याशिवाय आमच्यासारखाचा एकही दिवस उजाडत नाही. एक महान व्यक्तिमत्व या महाराष्ट्रात जन्माला आलं. त्यांनी वर्षानुवर्ष आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं, दिशा दिली आणि त्यातूनच आजचा महाराष्ट्र आणि अनेक पिढ्या उभ्या राहिल्या. काल इकॉनॉमिक टाइम्समध्ये एक वृत्त प्रसिद्ध झालं आज की शिवसेना मनसे तुम्ही म्हणाले एकत्र येईल, काँग्रेसने वेगळं लढा पाहिजे. नेमकं वृत्ताच्या संदर्भात काय सांगता? नाही बघा, अशा प्रकारच्या बातम्या या आमच्या नावावर प्रसिद्ध होत आहेत. प्रश्न असा आहे की लोक असं विचारतात की इंडिया आघाडीचं भविष्य काय. आम्ही जेव्हा सन्मान्य राज ठाकरे यांच्याबरोबर उद्धव ठाकरे हे मंचावर गेले आणि महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड जल्लोष झाला, त्यानंतर अनेकांना प्रश्न पडले की यापुढे महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीचं भविष्य काय. त्याच्यावर माझं उत्तर असं आहे की इंडिया आघाडी, इंडिया ब्लॉक जर तुम्ही म्हणता, हा लोकसभा निवडणुकांसाठी निर्माण झाला. आम्ही एकत्र निवडणुका लढलो, आम्हाला चांगलं यश मिळालं लोकसभेत. पण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया ब्लॉकची एकही बैठक होऊ शकली नाही अशी खंत स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा व्यक्त केली. अनेक नेत्यांसमोर इंडिया ब्लॉकच्या त्यांनी ही खंत व्यक्त केली. तर इंडिया ब्लॉकचा विषय हा राष्ट्रीय प्रश्नावर, राष्ट्रीय विषयांवर, पार्लमेंटरी अफेअर्स या संदर्भात आहे. लोकसभा, राज्यसभा, महाविकास आघाडी स्थापन झाली. त्याच्यामध्ये 3 पक्ष प्रामुख्याने होते. शिवसेना, माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष. ही महाराष्ट्र विधानसभेसाठी निर्माण झालेली एक आघाडी होती. आम्ही निवडणुका लढलो. आजही महाविकास आघाडी आहे. आम्ही महाविकास आघाडीतून या कोणी बाहेर पडलेलं नाही. आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत. आजही महाविकास आघाडी संदर्भातले निर्णय एकत्रित घेतले जातात. आता विषय राहतो महानगरपालिकांचा, जिल्हा परिषदांचा, ज्याला तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणता. त्या संदर्भात आजही लोकांच्या मनात प्रश्न आहेत की महाविकास आघाडी किंवा इंडिया ब्लॉक ह्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढतील का. त्यासाठी त्यांची स्थापना नाही. स्थानिक स्वराज्य संस्था, खास करून महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत यासाठी वेगळी गणितं आणि समीकरणं असतात. त्यासाठी कधीतरी स्वतंत्रपणे लढावं लागतं, कधी काही स्थानिक आघाड्या कराव्या लागतात. मला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मी इतकं सांगितलं की आमच्या सगळ्यांवर दबाव असा आहे जनतेचा, जो आपण 5 तारखेला पाहिला असेल की मुंबई महानगरपालिकांसह महाराष्ट्रातल्या महानगरपालिकामध्ये शिवसेना आणि मनसे, खास करून माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणुका लढाव्यात, हा लोकांचा दबाव आहे. या संदर्भात भविष्यात चर्चा होतील, वेळ आहे अजून. त्याच्यावर त्याचा फार चिंता करण्याचं कारण नाही. ठाकरे कुटुंबियांच्या गाडीत सिंधुदुर्गात कोणी पेट्रोल भरत नव्हतं, राहायला जागा देत नव्हतं, एवढ्या दराला नारायण राणेंचा होता. बाळासाहेबांनी गोव्यात जावं लागत होतं, तिथे लढा पण दिला, यूज अँड थ्रो केलं असं दीपक केसरकर बोलतो. सोडून द्या, कोण दीपक केसर? 10 पक्ष फिरून आलेला हा माणूस. त्याला उद्धव साहेबांनी मंत्री केलं, बरं का. केसरकर कोण हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा आधी आणि मग आम्हाला विचारा. हे जे काय सांगतायत ना, हा बेईमान माणूस आहे. ते सावंतवाडीमध्ये एक मोती तलाव आहे,
त्या मोती तलावाच्या आसपास असे अनेक कावळे फडफडत असतात. त्यातला तो एक कावळा आहे मोती तलावावरचा. संजय गायकवाडांना असं अजून होतं. पश्चाताप नसेल. ते पश्चाताप वगैरे ते आता त्यांचे नेते आणि मुख्यमंत्री पाहतील. बोला. रावसाहेब, सरसंघचालक असं म्हणतात की 75ची शाळ अंगावर पडते याचा अर्थ आता थांबायचा असा असतो. त्यांचे अनेक म्हणजे या विधानाचे अनेक तुम्हाला अर्थ आठवत काढले आहेत. असेल. विराट कोहलीनेही म्हटलं आहे की दाढीतले केस 2-4 केस पिकले तेव्हा मला कळलं की आता थांबायची वेळ आली, निवृत्तीची वेळ आली. आपल्याला आठवत असेल की मी या संदर्भात एक रोखोक लिहिलं होतं. नरेंद्र मोदी जेव्हा संघ मुख्यालयात गेले प्रथम आणि संघाचे सरसंघचालक आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा झाली, ती चर्चा मी साधारण त्याचा सारांश मी टाकला होता. त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी ह्यांनी जो स्वतःच नियम केलेला आहे किंवा संघाने नियम केलेला आहे की 75 वर्ष झाल्यावर निवृत्ती पत्करावी सत्तेच्या पदावरून. नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंग अशा अनेक नेत्यांना ही निवृत्ती जबरदस्तीनं लादली आपल्या स्वार्थासाठी, आपले मार्ग मोकळे करण्यासाठी. आता सप्टेंबर महिन्यामध्ये नरेंद्र मोदी 75 वर्षाचे होत आहेत. त्यांची दाढी पिकलेल्या आहेत, त्यांच्या डोक्यावरची केस उडालेले आहेत, जगभ्रमण करून झालेलं आहे, सर्व सुखं भोगलेली आहेत सत्तेची. आता जो नियम आपण केलेला आहे 75 वर्षानंतर निवृत्तीचा, मला असं वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वारंवार त्यांना ती सूचना देते आहे की तुम्हाला आता निवृत्त व्हावं लागेल आणि देश सुरक्षित हातात सोपवावा लागेल. नाही, पण अमित शहानी त्यांचा निवृत्तीचा पुढचा कार्यक्रम सांगितलेला आहे. ते असं म्हणतात की निवृत्त झाल्यानंतर मी नैसर्गिक शेती करणार आहे, आध्यात्मिक क्षेत्राकडे मी वळणार आहे असं त्यांनी म्हटलेलं. नाही, हा त्यांचा प्रश्न आहे कोणी काय करायचा. कोणी निवृत्तीनंतर जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी करता येतात. जसे आमच्या नानाजी देशमुख होते संघाचे, त्याने उत्तम प्रकारचं कार्य चित्रकूटला केलं. अनेक जण आपापल्या भागात जाऊन सामाजिक आणि इतर कामं करत असतात ना, त्याच्याविषयी काय आपल्याला कोण काय करणार त्याच्यावरती चर्चा करण्याचं कारण नाही. किंबहुना या दोघांच्या मनामध्ये निवृत्तीचे विचार येत आहेत हे देशासाठी शुभ संकेत आहे. रावसाहेब, आशिष शेलार यांनी बोला, हिंदी में बोलिए. हिंदी में जानना चाहेंगे सर कि आपने कहा है कि मनसे और शिवसेना साथ में इलेक्शन लड़ रही है और ये कांग्रेस जो है वो इसमें नहीं रहेगी, किस तरीके से बात? मैंने ये नहीं कहा कि मनसे और शिवसेना एक साथ चुनाव लड़ रही है. मैंने ये कहा है कि लोगों का दबाव है, भारी दबाव है, प्रेशर है कि शिवसेना और मनसे एक साथ आकर लोकल बॉडीज के चुनाव लड़े, खास करके मुंबई महानगर पालिका. ज़बरदस्त प्रेशर है. आपने 5 जुलाई को देखा होगा जब बरेली में उद्धव जी और राज ठाकरे जी का एक साथ जो विजय रैली हो गई, उसमें आपने देखा होगा. हमको पूछा कि इंडिया आघाड़ी का अब वजूद क्या है. हमने कहा इंडिया आघाड़ी लोकसभा के लिए बनी थी, महाविकास आघाड़ी विधानसभा के लिए बनी थी. ये दोनों की कोई ज़रूरत लोकल बॉडी इलेक्शन में नहीं है. ये दोनों आघाड़ी की. अब लोकल बॉडीज़ में लोकल इशू होते हैं, शहर के इशू होते हैं, बहुत स्थानिक मुद्दे होते हैं. इसके लिए हमको स्थानिक लोगों पर छोड़ना चाहिए. लेकिन हमारे पे दबाव है, लोगों की इच्छा है, लोगों की मांग है. अगर मुंबई को बचाना है, मुंबई पे मराठी मानुस का अधिकार हमको रखना है, तो राज ठाकरे और उद्धव ठाकरे जी को एक साथ आकर चुनाव लड़ना होगा. ये लोगों की मानसिकता और दबाव जरूर है. राज ठाकरे जो कह रहे हैं कि उन्होंने किया हुआ था कि अब युति की बात नहीं करेंगे, इस चीज को किस तरीके से देखते हो सर? नहीं, देखिए आ चुका है ऐसा है कि राज ठाकरे जी के अपने काम करने की एक अलग स्टाइल है. हम खुलकर बोलते हैं, वो खुलकर नहीं बोलते होंगे, लेकिन आने वाले समय में आपको पता चलेगा क्या हो रहा है. लेकिन रावसाहेब ने कहा है कि पृथ्वीराज चौहान कहते बोलिए. हैं 75 इयर्स होने के बाद कहीं ना कहीं विश्राम करने की जरूरत है. किस तरीके से देखते हो सर? देखिए इशारा किस तरफ ये का? इशारा जो है वो डायरेक्टली हिंदुस्तान के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की तरफ है. कुछ महीने पहले मोदी जी संघ मुख्यालय में गए थे और सरसंघ चालक से उनकी चर्चा हुई. उस चर्चा में भी यही बात निकली है कि सितंबर में प्रधानमंत्री जी को 75 साल हो रहे हैं. जो नियम बना है वो नियम सबके लिए समान है.
चाहे अडवाणी जी हो, चाहे मुरली मनोहर जोशी जी हो, चाहे और कोई हो, चाहे अमित शाह जी हो या चाहे मिस्टर हमारे मोदी जी हो। मोदी ने सब कुछ भोग लिया ना, पूरा जगह भ्रमण किया, हाँ, स्पेशल फ्लाइट में घूमे, देश की सत्ता का सुख लिया, हाँ, सब कुछ ले लिया। अब राष्ट्रहित के लिए उनको निवृत्ति, रिटायरमेंट लेनी चाहिए। तो ये मोदी जी एक वक्त पे ये नियम की बात कर रहे थे, पर लेकिन हाल फिलहाल उन्होंने कोई इस तरह की बात नहीं करे। इलेक्शन के दौरान भी ये चर्चा होती थी कि मोदी रिटायरमेंट करेंगे, पर मोदी जी इस पे खुद पे कोई बयान नहीं दे रहे। किस तरह देखिए, मोदी जी की बात जो होती है, एक बात कहते हैं और उससे मुकर जाते हैं। चाहे 15 लाख सबके खाते में आने की बात हो, चाहे बेरोजगारी हटाने की बात हो, चाहे पाकिस्तान को सबक सिखाने की बात हो, हाँ, मोदी जी बाद में भूल जाते हैं। लेकिन ये बात देश की जनता रिटायरमेंट की उनको भूलने नहीं देगी, और मुझे पूरा विश्वास है सरसंघ चालक मोहन राव भागवत भी उनको ये बात भूलने नहीं देंगे। गुजरात में जो ब्रिज गिरा है, उसकी कोई ठाकरे घटना की बंधू चर्चा जर नहीं एकत्र है। आले, राऊत साहेब, काँग्रेस नहीं, उसका होने दो हिंदी में। हाँ, सर, गुजरात में जो ब्रिज टूटा है, उसकी कोई घटना की चर्चा नहीं हो रही, सरकार की तरफ से कोई बातचीत नहीं हो रही है। कैसे करेंगे? ये गुजरात मॉडल है ना, बार बार वहाँ विमान गिरता है, पुल गिरता है, इमारतें गिरती है, सब कुछ होता है, लेकिन चर्चा नहीं होती। अगर किसी और राज्य में जहाँ बीजेपी की सरकार नहीं है, वहाँ इस प्रकार की घटना होती है तो पूरी बीजेपी उस पर चर्चा करती है। कल एक ब्रिज गिर गया बड़ोदरा, और 13 लोग बह गए नदी में। कौन जिम्मेदार है? किसकी सरकार है? आप मुझे बताइए। ये आपका गुजरात मॉडल है? मोदी जी विदेश में ढोल पीट रहे हैं, ये गुजरात मॉडल है। वहाँ मोदी जी मॉडलिंग कर रहे हैं, गुजरात मॉडलिंग ये चल रहा है ना। उनको इंसानियत के नाम पर ये लोग, मुझे लगता है, बहुत ही ढब्बा है। सर, काँग्रेस ठाकरे बंधू एकत्रीकरणावर राज्याचे नेते पृथ्वीराज चव्हाण असं म्हणतायत की जर हे दोन भाऊ एकत्र आले तर महाविकास आघाडीतला एक पक्ष आता या गठबंधनमध्ये नसेल. म्हणजे त्यांनी थेट संकेत दिले आहेत की काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडेल. नाही, बघा, पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेसचे. महाविकास आघाडीमध्ये आम्ही आहोत. हा विषय स्थानिक स्वराज्य संस्थांचा आहे, हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.